मंत्रालयासमोर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलनामध्ये शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून देशभरात दरवाढ लागू. वाढत्या खर्चांमुळे दुधाच्या दरात वाढ. मंत्रालयासमोर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन. कांद्याचे भाव घसरल्यानं किसान काँग्रेस आक्रमक, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधान भवनात दाखल, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवास. नीट पेपर फुटीवरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्ला. बोल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची मागणी. महाराष्ट्रानं नीट परीक्षेचा विरोध करावा. राज्यातील मंत्र्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल क्षमता असणारे राज्यातील नेते. शरद पवारांकडून तटकरे आणि पटेलांचं कौतुक. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांचा पक्षातून राजीनामा. सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सोपवत मानले आभार. शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा वाढली. रुपाली चाकणकरांची मुंबईतील ईडी कार्यालयात सकाळी 10:30 पासून चौकशी सुरू. समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसंच खराशी संबंधित संस्थांमधील सहभागासंदर्भात ईडीकडून चौकशी. विधान परिषदेतील नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी. नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवेंनी घेतली आमदारकीची शपथ. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल. नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही. बीडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. 6 वर्षाच्या चिमुकल्याला कुत्र्यांनी फरफटत नेलं. सीसीटीव्ही समोर आल्यावर जनतेत संताप. सांगलीच्या जत आणि मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर. 150हून अधिक घरांची पडझड, 2 जखमी. जतच्या खलाटी गावात वारा आणि पावसानं भिंत कोसळून 8 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू. उत्तर प्रदेशात वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 100 जणांचा मृत्यू. प्रयागराजमध्ये 17, भदोईमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद. दिल्लीत निर्भया घटनेची पुनरावृत्ती. खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक. गुन्ह्यात वापरलेली बसही जप्त. व्ही.डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा. के.सी. वेणुगोपाल यांचा पत्ता कट.